तर आपण ही दृश्य बघतोय बीडमधल्या प्रकरणानंतर आता सिंदखेड राजामध्ये मुक्काम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेले पाहायला मिळतात। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये या मुक्काम मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हाताला काळ्या फिती बांधून आणि हातामध्ये पोस्टर्स घेऊन या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या मोर्चा दरम्यान आपण बघतोय देशमुख कुटुंबियांची देखील उपस्थिती आहे। देशमुख हत्या प्रकरणी सिंदखेड राजामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लातूर आणि बीड नंतर आज सिंदखेड राजामध्ये या मुक्काम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मुक्काम मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। हा मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचेल आणि तिथे गेल्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिलं जाणार आहे। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। देशमुख कुटुंबीय देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आम्हाला न्याय मिळावा अशी एकच आर्त हाक कुटुंबियांकडून दिली जाते। ही थेट दृश्य आहेत सिंदखेड राजा या ठिकाणाहून मुक्काम मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर बीडमध्ये देखील मुक्काम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मुक्काम मोर्चा निघालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि अशामध्येच ठिकठिकाणी मोर्चे निघतात। आपण ही दृश्य बघतोय ती थेट आहेत सिंदखेड राजामधून। सिंदखेड राजामध्ये या मुक्काम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।